जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. मनवा कुठे आहात तुम्ही? प्लीज मला कॉल करा लवकर. मनवा कुठे आहात तुम्ही? प्लीज मला कॉल करा लवकर. म्हणू आपण दारूबंदी का केली? कारण लोक दारू पिऊन त्यांच्या बायकांना मारायचे, दारूत वाहवत जायचे, त्यांचा संसार उद्ध्वस्त करायचे, बरोबर? मग मला सांग, राजवीरने तुला मारलंय का? पण मनू, राजवीरने तुला मारलंय का? तुला काही त्रास दिलाय का? बाबा मला माहितीये त्यांनी यातलं काहीच केलं नाही, पण तरीही दारू पिणं वाईट आहे ना, आणि मला नाही आवडत कोणी दारू प्यायला. म्हणून तुला आठवतं की नाही माहित नाही, पण पूर्वी मी सुद्धा दारू प्यायचो. काय? पण मग तू 7-8 वर्षाची होती आणि गावामध्ये एक गावकरी त्याच्या बायकोला दारू पिऊन खूप मारत होता. तू ते पाहिलंस, खूप घाबरलीस आणि माझ्याकडे रडत आली. आणि मला विचारायला लागली की हा माणूस त्या बाईला का मारतो. मी त्यावेळेला टाळलं. मी तुला म्हटलं लक्ष देऊ नको, तो माणूस त्याच्या बायकोला दारू पिऊन मारतो. पुढे ज्या ज्या वेळेला तू त्या माणसाला दारू पिऊन त्याच्या बायकोला मारताना बघितलं, त्या वेळेला तू माझ्याकडे आलीस आणि मला म्हणालीस, तुम्ही त्या माणसाला का सांगत नाही दारू पिणं वाईट आहे, तुम्ही का नाही काय करत? मला तुझं म्हणणं पटत होतं. मी त्याच्यावर विचार केला आणि मनाशी ठरवलं, जर मला लोकांना सांगायचं असेल दारू पिऊ नका, तर आधी मला दारू सोडणं महत्वाचं. आणि मी केलं. मी दारू सोडली आणि मग मी लोकांना सांगायला लागलो की दारू पिऊ नका. एक्झॅक्टली, मला पण हेच वाटतं. राजवीर जोपर्यंत दारू सोडत नाही तोपर्यंत मी कोणाला काहीच सांगू शकत नाही. मनू, राजवीर दारू पिऊन तुला त्रास देतात का? ते रोज दारू पितात का? नाही. हे बघ, आधी तू शांत हो. अगदी टोकाचा विचार करू नकोस आणि लगेच त्यांना दोषी ठरवू नकोस. मनू, काय म्हणतोय मी, कळतंय का तुला? ठीक आहे, रिप्लाय करतात. बाबा मनू, रिप्लाय कर, काळजी करत अस. मनू कर रिप्लाय, ते खरंच काळजीत असतील बाळा. तुझा वेळ घे, तुझी स्पेस घे आणि मग त्यांच्याशी जा. तुझ्या खोलीत जा आणि त्यांच्याशी